विरारचा मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील याच्यावरती खदान माफियांनी प्राणघातक हल्ला करून केला असल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। या हल्ल्यामध्ये जो मंडळ अधिकाऱ्यासोबतचा व्यक्ती होता आत्माराम पाटील याची सुद्धा निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि आता मी त्याच ठिकाणावरती आहे। आपण जर बघितलं तर हा विरार पूर्वेचा सिरगाव या परिसरातला परिसर आहे आणि याच ठिकाणी समोर जर बघितलं तर ही मंडळ अधिकाऱ्याची वॅगनर कार आहे। याच कारमध्ये स्वतः आत्माराम पाटील आणि मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील या ठिकाणी आले होते आणि या खदानीचा मालक जो आहे महेश भालचंद्र पाटील यांच्या आणि या आत्माराम पाटील आणि याच्यामध्ये काहीतरी तक्रारीवरून वाद झाला असल्याचं प्राथमिक सध्या ही माहिती मिळत आहे। आपण जर बघितलं तर कशा पद्धतीनं गाडीच्या पूर्ण काचा वगैरे फोडून टाकलेले आहेत, त्यानंतर दाराचे हँडल सुद्धा तोडण्यात आलेले आहेत। समोर जर बघितला तर ही सगळी दांडे आहेत, याच दांड्यानं त्याला मारून त्याच्या बाजूला आणखी दांडे पडलेले आहेत। या ठिकाणी दांडे आणि दगडाने ठेचून आत्माराम पाटील याची निर्घुणपणे हत्या केली असल्याची सध्या प्राथमिक माहिती आहे। विरारचे पोलीस फॉरेन्सिक लॅब या सगळ्या जणांनी या ठिकाणी परिसरामध्ये येऊन सध्या घटनास्थळाचा पंचनामा सुरू केलेला आहे। हीच ती खदान आहे ज्या खदानीवरून हा वाद निर्माण झाला असल्याची सध्याची माहिती आहे। आपण जर बघितलं तर या विरार परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खदानी आहेत, ज्या खदानी अनधिकृतपणे चालल्या जातात आणि त्या जर आपण समोर वायर जर बघितले तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जिलेटिनचा सुद्धा वापर होत असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे। आणि अशा प्रकारे या खदानीच्या ज्या अनधिकृतपणे चालतात आणि त्याच्यामधून निर्माण होणारे जे वाद आहेत या वादामधूनच आता एका इसमाची हत्या झालेली आहे, तर एका मंडळ अधिकाऱ्यावरती प्राणघातक हल्ला झालेला आहे। या सर्व प्रकरणामध्ये आता पोलिसांनी कसून तपास सुरू केलेला आहे। सध्या तरी या सर्व प्रकरणामध्ये आता पोलीस या सर्व घटनेचा तपास करत आहेत। नेमकी या हत्येचं मूळ कारण काय आहे हे मात्र पोलीस तपासाच्या नंतर समोर येणार आहे। मात्र एका खदान माफियांची एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दादागिरी का वाढली याचाही तपास होणं गरजेचं असल्याच्या सुद्धा प्रतिक्रिया आता समोर येत आहेत। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।